ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर नतमस्तक होणार। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे, संजय राऊत बाळासाहेबांना अभिवादन जाणार। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मातोश्रीबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, बॅनरवर आशय। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रामधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेमध्ये आरोप। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागावाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग। मुंबई कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष उमेदवारांवर भाजप नेतृत्वाचे आदेश। जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीमध्ये बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन करणार। पुढच्या वर्षी तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। काँग्रेस हा नेहरू आणि गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष। मला समजणारा काँग्रेस पक्ष कधीही संपणारा नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना, दोषी कोण हे समोर येणार। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानियांचा ट्विट करत सवाल। विरोध असताना देखील हॉस्पिटल PPP तत्वानं देण्याचा घाट घातला, दमानियांचा आरोप। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकांचं लोकार्पण केल्यानं कारवाई। अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीमधला पहिलाच गुन्हा। शरद पवार गट कदाचित मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही। एकनाथ खडसेंकडून संकेत। राष्ट्रवादीची ताकद शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचं दिलं कारण। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये बैठक घेणार। महाराष्ट्रामध्ये मानव बिबट्या संघर्ष वाढल्यानं बैठकीचं नियोजन। मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यानं चिंताजनक स्थिती। गावात बिबटे येऊ नयेत म्हणून काही लोक नेमले जायचे, मात्र आता त्यासाठी पैसे नाहीत। सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, मुनगंटीवारांचा वनमंत्र्यांना सल्ला। लाडक्या बहिणींना E-KYC करण्यासाठीची मुदत उद्या संपणार। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही E-KYC केली नसल्याची माहिती। पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याकडे लक्ष। CNG गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातील CNG पंपांवर मोठ्या रांगा। औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।